नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मान्सूनपूर्व नुकसान भरपाई आता वाटप होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचं जे पंचनाम्यांची प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात असून आता लवकरच आपल्या खात्यात ही संपूर्ण रक्कम वाटप प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मिळाली आहे आणि केव्हापर्यंत ही रक्कम वाटप होऊ शकते, सविस्तर समजून घेणार आहोत. चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा अपडेट्स आहे. सातारा जिल्ह्यातील माहिती कव्हर करतोय. आपण पाहाल तर मान्सूनपूर्व या ठिकाणी तब्बल 4,23,00,000ची रक्कम या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी आपल्याला दिली जाणार आहे. जी आपण पाहाल तर पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले. तब्बल आपल्याला पाहायला मिळते की 2,484 हेक्टर क्षेत्र या ठिकाणी इकडे बाधित झालेले आणि यात आपण पाहाल तर 6,761 शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जे पंचनाम्यांची प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आपल्याला आता पाहायला मिळते आणि येत्या काही दिवसांमध्ये तब्बल ही संपूर्ण रक्कम जे 4,23,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत ते या ठिकाणी वाटप प्रक्रियेला सुरुवात होईल. तर अशा प्रकारचं हे सविस्तर माहिती होती. तब्बल 7,661 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आणि सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही भरपाई आता इथे थोड्याच दिवसात प्राप्त होणार आहे. तसेच आपण पुढे पाहाल तर पीक विमा नुकसान भरपाई संबंधित देखील महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा GR काढलेला होता आणि ते देखील प्रलंबित प्रश्न निकाली लागलेले आहे. त्या संबंधित माहिती आपण आदल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर जर आपल्याला खतांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील, कारण की आता खरीप हंगामाला सुरुवात होते, खतांचे जे बाजारभाव आहेत ते कशाप्रकारे चालू आहेत ते सुद्धा आपण कव्हर केलेले आपण चॅनलवरती ते व्हिडिओ पाहू शकाल. ठीक आहे, तुर्तास ही महत्त्वाची माहिती अनेक शेतकरी बांधवांनी विचारली होती आणि त्यानुसार आपण या ठिकाणी संपूर्ण अपडेट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कन्सेप्ट नक्कीच क्लिअर झाल्या असाव्यात. भेटणार आहोत पुढे काही नवीन माहितीसह. आपले काही फीडबॅक असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आपण त्यावरती नक्कीच आपले जे काही शंका निरसन असेल ते करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. जय हिंद. धन्यवाद.